बरं बघा, काय काय जणांना व्हेरीफाय करायला प्रॉब्लेम जर येत असेल त्यांच्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ बनवते फास्टमध्ये, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एक्सएमवर तुम्ही लॉग इन कराल, exem.com जेव्हा तुम्ही ईमेल ॲड्रेस आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन कराल, तुम्हाला असं इंटरप्रेस येईल. ओके, वर बघा मेसेज येईल तुम्हाला व्हेरीफाईड नावचा. जरी वर मेसेज पॉपअप नाही दिसला तरी घाबरू नका, सिम्पली खाली या. इथं बघा डिपॉझिटचं ऑप्शन दिसतं, तर डिपॉझिटच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथं बघा लगेच पॉपअपवर तुम्हाला शो होईल की तुमचं अकाउंट आणखी व्हेरीफाईड नाही, व्हेरीफाईड करून घ्या. बरोबर का? तर व्हेरीफाईड नाववर क्लिक करायचं आणि इथं काय बघा व्हेरीफाय आयडेंटिटी आलं. बरोबर, आता ह्याच्या आधी एक दोन प्रोसेस आहेत बघा, पर्सनल आणि इन्व्हेस्टर प्रोफाईल. पर्सनल डिटेल्समध्ये आपण ऑलरेडी डिटेल्स दिल्या होत्या, काल तुम्ही बघितले असेल. पर्सनल डिटेल्समध्ये आपण डिटेल दिल्या होत्या. त्यानंतर इन्व्हेस्टर प्रोफाईलमध्ये पण आपण डिटेल दिल्या होत्या. पर्सनल प्रोफाईलमध्ये काय द्यायचं आहे आपल्याला, फक्त आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपलं आडनाव, आपलं जन्मतारीख, बरोबर, आपला मोबाईल नंबर वगैरे द्यायचे. त्यानंतर इन्व्हेस्टर प्रोफाईलमध्ये आपला ॲड्रेस वगैरे त्या गोष्टी आहेत ना, त्या मागितल्या जातात, त्या द्यायच्यात फक्त. सिम्पली जसं तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामला अकाउंट ओपन करता त्यासारखंच आहे. बरं, व्हेरीफाय आयडेंटिटीवर क्लिक करायचं, स्टार्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं. सिम्पली बघा तुमच्यासमोर असं एक पॉपअप शो होईल. ओके, त्यानंतर बघा इथं ॲग्रीला क्लिक करायचं, तर टिक करायचं. ओके, त्यानंतर स्टार्टवर क्लिक करायचं. स्टार्टवर क्लिक केलं, बघा आपली कंट्री कुठली आहे, इंडिया. आपण पहिल्यांदा सिलेक्ट केली होती इंडिया कंट्री, बरोबर. त्यानंतर काय आयडेंटिटी कार्ड. आता मी आधार कार्ड अपलोड करणार, बरोबर. त्यामुळे मी काय करणार, आयडेंटिटी कार्ड. कुणाचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल ड्रायव्हिंग लायसन्स करा, त्यांचं पासपोर्ट असेल पासपोर्ट करा. पण आधार कार्ड प्रिफर करतो, आधार कार्डच करा, सगळ्यांकडे असतंच ते. ओके, तर आयडेंटिटी कार्डवर क्लिक करायचं. बघा आता हे तर असा एक ऑप्शन येतो तुमच्याबरोबर समोर आलं तुमच्या. आता बघा असं आयडेंटिटी कार्ड येईल तुमचं. काय करायचं, सिम्पली फक्त क्लिअर फोटो आला पाहिजे. ओके, काय करायचं, क्लिअर फोटो आला पाहिजे आणि सिम्पली काय करायचं, ते क्लिक करायचं. क्लिक केले काय होणार, फोटो तुमचा डन झाला. आता काय करणार, मी फक्त कार्ड एक असं पलटून ठेवणार आणि पुन्हा ॲटोमॅटिकली तर काय होणार, क्लिक होणार फोटो. ओके, आता चेकिंग इमेजचा असं तुम्हाला एक काय होणार, इमेजचं ही येणार. बरोबर झालं, तुमचं डॉक्युमेंट काय झालं इथं अपलोड झाले. आता काय आलेलं आहे तुमचं फेस व्हेरिफिकेशन. आता माझं फेस काय मी तुम्हाला नीट दाखवणार नाही, तुम्हाला सांगतो फक्त. स्टार्टवर क्लिक करायचं. त्यानंतर असा एक कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्याबरोबर वेट म्हणेल थोडा वेळ. सिम्पली फक्त काय करायचं, जे सर्कल दिलं नाही ना त्या सर्कलच्या मध्ये आपला फेस काय करायचा आहे, फक्त मॅच करायचा आहे. बघा सक्सेस झालेला आहे आपल्याला. काय झालेलं आहे, यू आर सक्सेसफुली अपलोड युअर डॉक्युमेंट्स. ओके, डॉक्युमेंट्स आपले इथं अपलोड झालेले आहेत, म्हणजे आपलं अकाउंट व्हेरिफिकेशनला प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आपली. आता अकाउंट व्हेरीफाईड झाल्यानंतर आपल्याला आपल्या ईमेल ॲड्रेसवर एक मेल येतो की तुमचं अकाउंट व्हेरीफाईड झाले. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, डिपॉझिट करू शकता. पैसे कसे डिपॉझिट करायचे, कसे काढायचे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या. ओके, काय हेल्प लागली तर लगेच टेलिग्रामला मेसेज करा, मी हेल्प करून देईन.